हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अवर न्यू यूट्यूब व्हिडिओ। सो मी आलेली आहे या व्हिडिओच्या सेकंड पार्ट सोबत। या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं गरिबी म्हणजे काय, पैसा मिळवणं का गरजेचं आहे आणि त्याचबरोबर आपल्या मनामध्ये पैशाची भूक वाढवण्यासाठी आपण काही उपाय बघायला सुरुवात केली होती। या व्हिडिओमध्ये आपण 3 उपाय बघितले होते। पहिला होता आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदला, दुसरा होता किमतीचा बाऊ नको आणि तिसरा होता पैसा हे साधन आहे, साध्य नाही। जर तुम्ही हा व्हिडिओ पाहिला नसेल तर तो नक्की एकदा चेकआउट करा, म्हणजे तुम्हाला या सेकंड पार्टची लिंक लागेल। सो त्या व्हिडिओमध्ये आपण 3 उपाय बघितले होते। या व्हिडिओमध्ये आपण चौथ्या उपायापासून सुरुवात करू। उपाय नंबर 4, पैसा हा संपणारा आहे। तुमच्या हातातील किंवा तुमच्या बँकेच्या खात्यातील पैसा हा संपणारा आहे, त्याचबरोबर तो सतत कमी होणार आहे। याची जाणीव आपण ठेवली तर आपण पैसा अधिक मिळवण्याचा प्रयत्न करू आणि आपण पैसा मिळवण्यासाठी जे काही काम करतो ते आपण थांबवणार नाही। आपण मिळवलेला पैसा किंवा आपण साठवलेला पैसा हा अपुरा आहे अशी जाणीव मनाला करून द्या। त्यामुळे अधिक पैसा मिळवला पाहिजे, हा पैसा आपल्यासाठी अपुरा आहे याची जाणीव होईल। नंबर 5, आनंद यात्री व्हा। आपण पैसा कमवताना ह्या गोष्टी विसरल्या नाही पाहिजे की आपला आयुष्य जगण्याचा मूळ कारण काय आहे। पैसा तर आपण मिळवतच राहणार, पण आपल्या ज्या काही आवडीनिवडी आहेत, छंद आहेत, तेही आपण जोपासले पाहिजे। आपल्या आयुष्यामध्ये आपला आर्थिकदृष्ट्या थोडासा जम बसला की नंतर आपण थोडा आपल्या आवडीनिवडी आणि छंदांकडे लक्ष दिलं पाहिजे। आपण आपल्या आवडीनिवडी आणि छंद जोपासले पाहिजे। त्यामध्ये पेंटिंग असेल, ड्रॉइंग असेल, स्पोर्ट्स असतील, ॲक्टिंग असेल, कोणतीही आवड असेल तर ती आपण जोपासली पाहिजे। नंबर 6, जागतिक घटनांचा मागोवा घ्या। आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करतो त्या क्षेत्रातील बऱ्याचशा गोष्टी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे। त्यामध्ये नवीन विचार असतील, नवीन काही तंत्र असतील, नवीन काही शोध असतील तर या गोष्टींचा आपल्याला माहिती असणं गरजेचे आहे। त्याचबरोबर आपल्या क्षेत्रामध्ये ज्या काही नवीन गोष्टी येत आहेत त्या आत्मसात करण्याचीही आपल्याकडे वृत्ती पाहिजे। नंबर 7, ज्ञानात वाढ करा। आपल्याकडे आपल्या क्षेत्रातील जितके काही ज्ञान आहे ते लिमिटेड न ठेवता त्यामध्ये सतत आपण वाढ करत राहिली पाहिजे। आपल्या व्यवसायामध्ये जे कोणी मोठ्या पदावरती लोक आहेत, प्रतिष्ठित व्यक्ती आहेत, अधिकारी आहेत, त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न केला पाहिजे, त्यांच्याशी कायम चर्चेमध्ये राहिलं पाहिजे। नंबर 8, प्रसार माध्यमांचा फायदा घ्या। तर प्रसार माध्यमांचा फायदा घ्यायचा म्हणजे काय, तर जे काही वर्तमानपत्र असतील किंवा आपला साधा मोबाईल असेल तर त्यामध्ये आपल्या क्षेत्रातील काही माहिती असेल तर ती आपण वाचली पाहिजे। त्याचबरोबर आपल्या क्षेत्रामधील जे कोणी मोठी लोक असतील, त्यांच्या मुलाखती असतील, त्यांचे यश अपयश याबद्दलची त्यांनी सांगितलेली काही माहिती असेल तर ती आपण नक्कीच ऐकून त्याचा फायदा घेतला पाहिजे। नंबर 9, वक्तृत्वाचा विकास करा। आता वक्तृत्व हे कोणत्याही क्षेत्रात असेल तरी तितकंच महत्त्वाचं आहे। आपण कसे बोलतो, आपण काय बोलतो यावरती आपली मानसिक स्थिती समजत असते। त्यासाठी आपण वक्तृत्वाचा विकास केला पाहिजे, आपले कम्युनिकेशन स्किल्स वाढवले पाहिजेत। त्यानंतर नंबर 10, संधीचे सोनं करायला शिका। संधीचं सोनं करायचं म्हणजे काय, तर आपल्याकडे येणारे प्रत्येक संधीचा आपण पुरेपूर फायदा घेतला पाहिजे आणि आपल्याकडे येणारी कोणती संधी आपल्या आयुष्याचा कायापालट करून टाकेल हे आपल्याला कळणारही नाही। त्यामुळे आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येक संधीचा आपण पुरेपूर फायदा घेतला पाहिजे। नंबर 12, भरपूर पैसा मिळवणं हे माझं काम नाही। काही व्यक्तींना असा न्यूनगंड असतो की भरपूर पैसा मिळवणं हे माझं काम नाही, मी जितका पैसा मिळवतो त्यामध्ये मी आनंदी आहे। तर हा न्यूनगंड आपल्याला यशापासून लांब ठेवतो। माणूस स्वतःला पैशाबाबतीत काही मर्यादांमध्ये गुंडाळून घेतो। मी किती किमतीचे घर घेऊ शकतो इथून पासून ते मला महिन्याला किती पगार असेल तर मी खुश राहू शकतो, समाधानी राहू शकतो, इथपर्यंत सगळ्या बाबतीत लोक आपल्यावरती मर्यादा घालून घेतात। त्यामुळे आपल्याकडे असलेल्या थोड्याशाच पैशात खूप जास्त समाधानी राहण्याचा ते प्रयत्न करतात। त्यामुळेच जास्तीत जास्त पैसा मिळवणं हे माझं काम नाहीच असा न्यूनगंड ते बाळगतात। नंबर 12, मोठी स्वप्न बघा।
आपण ज्या क्षेत्रात काम करू इच्छितो किंवा आपण ज्या क्षेत्रामध्ये आहोत त्या क्षेत्रातील आपण समृद्ध, आनंदी आणि यशस्वी आयुष्य जगत आहे अशी स्वप्न बघा, तरच आपल्या आयुष्यामध्ये समृद्धी, यश आणि शांतता येईल। नंबर 13, आयुष्यामध्ये नेहमी दर्जेदार वस्तूंची अपेक्षा करा। म्हणजे काय करायचं तर आयुष्यामध्ये आपण ज्याही वस्तू वापरतो, ज्याही वस्तू घेतो त्या नेहमी ब्रँडेडच असल्या पाहिजेत असा विचार करायचा। म्हणजे खाईन तर तुपाशी, नाही तर उपाशी। यामुळे काय होईल की आपण त्या वस्तू खरेदी करण्यासाठी जास्तीत जास्त पैसा मिळवण्याच्या मागे लागू। आणि तुम्हाला तर माहितीच आहे, दाम करी काम। ज्याच्याकडे पैसा असतो त्याच्याकडे सगळ्या वस्तू खरेदी करण्याची ताकद असते। दाम करी काम म्हणजे जेव्हा आपल्या खिशामध्ये पैसा खेळत असतो तेव्हा जग आपल्याला महत्त्व देत असतो आणि खूप कमी पैशामध्ये आपण आयुष्य जगू शकतो अशी आधीच्या काळातील विचार खरं तर आता पटण्याजोगे नाही। कारण की महागाई बरोबर पैशाचे महत्त्वही खूप वाढत चाललेलं आहे। केवळ प्रेमळ शब्दांनी किंवा गोड बोलल्याने फक्त क्षणिक पोट भरेल, म्हणूनच कुटुंबियांवर फक्त कोरडं प्रेम न करता आपण त्यांना या जगातील जास्तीत जास्त सोयी सुविधा कशा देऊ शकू यावरती भर दिला पाहिजे। नंबर 14, गरिबी हे कामचोर वृत्तीचे फळ आहे। अगदी थोड्याशा पगारात खर्च भागत नाही। कामावरून सुटल्यानंतर बरेचसे लोक आपण पाहतो की जी फळे किंवा कपडे वगैरे विकण्याचा व्यवसाय करतात। त्याचबरोबर काही लोक असे असतात जे कारखान्यातून दिवसभर काम करून सुटूनही संध्याकाळी छोटासा का होईना आपला व्यवसाय उभा करतात। त्याचबरोबर काही लोक आपण अशीही पाहतो जी वर्षानुवर्ष एकाच खुर्चीमध्ये बसून ओढाताणीचं आयुष्य काढत असतात। त्यामुळे जर आपल्याला जास्तीत जास्त पैसा मिळवायचा असेल तर आपण जास्तीत जास्त कार्यशील राहिलं हवं। नंबर 15, गरिबी हा एक शाप आहे। गरिबी हा एक शाप आहे असं जो म्हणतो तो नेहमी गरीबच राहतो, पण गरिबी हे एक आव्हान आहे असं जो म्हणतो तो गरिबी लवकरच दूर करून टाकतो। नंबर 16, प्रयत्नवाद्यांचे अनुकरण करा। ही गोष्ट मी तुम्हाला सिंपल वर्ड्समध्ये समजून सांगते। म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला जे कोणी आयडियल व्यक्ती वाटत असतील त्यांचं अनुकरण करायला आपण शिकलं पाहिजे। जे आयडियल व्यक्ती आहेत नक्कीच त्यांच्याकडे आता जास्तीत जास्त पैसा किंवा ते त्यांच्या क्षेत्रामध्ये उच्च लेवलला आहेत। तर जेव्हा त्यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात केली तेव्हा त्यांच्याकडे खायलाही पैसा नव्हता। तेव्हा त्यांच्या आयुष्यात त्यांची मानसिक स्थिती काय होती याचा आपण जवळून अभ्यास केला पाहिजे। त्यांनी एवढे यश कसं मिळवलं याचा आपण जवळून अभ्यास केला पाहिजे आणि आपण त्यांच्यासारखंच होण्याचा निर्धार घेतला पाहिजे। नंबर 17, असतील शिते तर जमतील भूते। फक्त स्वतःसाठीच नाही तर आपण समाजासाठीही श्रीमंत होणं गरजेचं आहे। याचं उत्तम उदाहरण तुम्हाला सांगणं गरजेचं नाही। रतन टाटा यांनी स्वतः खूप पैसा कमवला पण तो स्वतःसाठी बरोबरच समाजासाठीही वापरला। समाजामध्ये शाळा, कॉलेजेस, दवाखाने अशा बऱ्याचशा सोयी सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिल्या। तुम्हीही अशा व्यक्तींना आयडियल पर्सन समजून त्यांच्या रस्त्याने काम करत राहिले पाहिजे। नंबर 18, श्रीमंत होण्याची इच्छा श्रीमंतीच देते। म्हणतात ना, मनी वसे ते स्वप्नी दिसे। आपण ज्या गोष्टींचा मनामध्ये विचार करतो त्याच आपल्याला स्वप्नात दिसतात। म्हणजे आपण ज्या गोष्टींचा वारंवार विचार करतो त्याच गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडत असतात। त्यामुळे आपण जास्तीत जास्त श्रीमंत होण्याचा विचार केला पाहिजे, तरच आयुष्यामध्ये आपल्याला श्रीमंती अनुभवता येईल। नंबर 19, गरिबी किंवा पैशांची कमतरता या विषयावरती चर्चा नको। ज्या मनुष्याकडे पैसा नसतो तो वारंवार गरिबी किंवा पैशाची कमतरता या विषयांवरती चर्चा करत असतो। तो माणूस प्रत्येक वेळी हेच म्हणत असतो की आमच्याकडेही जास्त पैसे असते तर आम्हीही मोठा फ्लॅट घेऊ शकलो असतो, आमच्याकडे जास्त पैसे असते तर आम्हीही दिवाळीला मोठी खरेदी करू शकलो असतो, मी कदाचित योग्य वेळी किंवा चांगल्या वेळेला जन्मलो नसेल, मी चांगल्या वेळेला जन्मलो असतो तर माझ्या नशिबामध्ये ही श्रीमंती आली असती, माझ्या आयुष्यामध्ये मंगळ आहे। किंवा काही लोकांना अशी सवय असते की रोज सकाळी उठल्यावरती वर्तमानपत्रामध्ये राशी भविष्य वाचायचं, त्यामुळे ते राशी भविष्यामध्ये जर त्या दिवसाबद्दल काही वाईट लिहिलं असेल तर तो माणूस
तो दिवस चांगल्या करण्याचा प्रयत्नच करत नाही, त्यामुळे त्याला अपयश मिळतं. रोज असं हे राशी भविष्य वाचल्याने ना स्वतःवरती आपल्याला विश्वास राहत नाही. त्यामुळे माझं भाग्य स्फुटका आहे किंवा मग या गोष्टींमुळे माणूस कुठल्या तरी देवाच्या वगैरे गोष्टींवरती विश्वास ठेवायला सुरुवात करतो. त्यामुळे या गोष्टींपासून आधी आपल्याला दूर राहिलं पाहिजे आणि गरिबी किंवा पैशाची कमतरता या विषयावरती फालतू चर्चा करणं बंद केलं पाहिजे. नंबर 20, इतरांच्या श्रीमंतीचा तिरस्कार करू नका. काही वेळेस आपल्यापेक्षा जास्त पैसे कमवणारे काही लोक असतात, जे गाड्या घेतात, बंगले बांधतात, चांगले आयुष्य जगत असतात. काही वेळेस अशा गोष्टी होतात की आपल्यापेक्षा कमी शिकलेला माणूस कष्ट करून पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतो, पण आपण आपल्या आयुष्यामध्ये काही सुधारणा करण्याच्या पेक्षा आपण त्याच्या आयुष्याचा तिरस्कार जास्त करत बसतो. त्याचा बाप सरकारी नोकरीत होता तेव्हा त्याने भरपूर पैसा छापला असेल म्हणून हा माणूस त्याच्या आयुष्यामध्ये वर निघालाय, किंवा त्याचा सासरा सरकारी नोकरीत होता त्याने ह्याला पैसा पुरवला असेल म्हणून हा वर निघालाय. या अशा फालतू गोष्टींवरती चर्चा करण्यापेक्षा आपण आपल्या आयुष्यामध्ये कसं जास्तीत जास्त पैसा कमवू शकू आणि जास्तीत जास्त समृद्ध आयुष्य जगू शकू या गोष्टींचा विचार केला पाहिजे. नंबर 21, श्रीमंत होण्याची फक्त इच्छाच असून काय उपयोग. या जगामध्ये 100%पैकी फक्त 3% लोक आहेत जे श्रीमंत होण्याची स्वप्न बघतात, कष्ट घेतात आणि श्रीमंतही होतात. बाकीचे 97% लोक श्रीमंत होण्याची स्वप्न बघत बघतच म्हातारे होऊन जातात, कारण की त्यांच्याकडे कष्ट करण्याची इच्छा नसते, त्यांच्याकडे कष्ट करण्यासाठी ताकद नसते. ते लोक आळशी किंवा कामचुकार असतात. 3% जे लोक आहेत ते त्यांच्या आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी पार करून कष्ट करतात, घाम घालतात आणि यशस्वी होतात, श्रीमंतही होतात. त्यामुळे फक्त श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहून चालत नाही, त्या रीतीने आपण कामही केलं पाहिजे. आशा करते की मी या व्हिडिओमधून तुम्हाला पैशाचं महत्त्व समजून सांगू शकले असेल आणि आशा करते की तुम्ही तुमच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संधीचा पुरेपूर फायदा घ्याल आणि तुमचं आयुष्य जास्तीत जास्त समृद्ध जगण्याचा प्रयत्न कराल. आपण भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.